नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माने सर। आज आपण पाहणार आहोत समाज सुधारक भाग क्रमांक 3। पहिले आपण पाहिलेले होतं भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 2। आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर मित्रांनो, पहिला प्रश्न पाहूया। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर मित्रांनो, ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे आत्मकथा, दुसरा आहे आत्मवृत्त, तिसरा आहे माझी कहाणी आणि चौथा आहे चरित्र। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आत्मवृत्त हे आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण आहे। ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो। पहिला आहे शिर्डी, दुसरा आहे श्रीरामपूर आणि तिसरा आहे चौंडी आणि चौथा आहे यापैकी नाही। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चौंडी। चौंडी ह्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण होते। पुढचा प्रश्न मित्रांनो, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे? तर तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो। यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वि.वा. शिरवाडकर। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कुठे जाहीर केला? तर मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे नागपूर, दुसरा आहे महाड, तिसरा आहे येवला आणि चौथा आहे नाशिक। तर यामधले योग्य उत्तर आहे मित्रांनो येवला। पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे आपल्या अनुयायी बौद्ध धर्म स्वीकारला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म कुठे स्वीकारला असं पण विचारू शकतात। तर त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत नागपूर, नाशिक, महाड आणि मुंबई। तर तुम्हाला उत्तर माहीत असायला पाहिजे। तर सांगा बघू कोणतं उत्तर असेल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या अनुयायी बौद्ध धर्म स्वीकारला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे गोपाळ हरी देशमुख, दुसरा आहे लोकमान्य टिळक, तिसरा आहे लाला लजपतराय आणि चौथा आहे बिपिनचंद्र पाल। तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांनी केसर हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ पाहता येईल। संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत 4। पहिला आहे पैठण, दुसरा आहे कोपरगाव, तिसरा आहे देऊळ आणि चौथा आहे पंढरपूर। तर मित्रांनो, संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी हे कोपरगाव येथे आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे किंवा पंडिता रामाबाई? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 ताराबाई शिंदे। ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता। पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी स्थळाचे नाव काय? पहिला ऑप्शन आहे शांतीघाट, दुसरा आहे राजघाट, तिसरा आहे चैत्यभूमी आणि चौथा आहे शांतिवन। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे चैत्यभूमी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी स्थळ चैत्यभूमी हे आहे। पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा। आता बघा, हा प्रश्न विचारलाय तुम्हाला, अयोग्य जोडी ओळखा। जोड्या लावा जसं म्हणतो ना, त्यापैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे। पहिला ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले, त्यांचं लावलेलं आहे जोडी भारत सेवक समाज। दुसरं दिलेलं आहे ऑप्शन महात्मा फुले, त्यांची जोडी लावलेली आहे सत्यशोधक समाज। तिसरं आहे राजाराम मोहन राय, त्यांना जोडी लावलेली आहे आर्य समाज। चौथा आहे डॉक्टर B.R. आंबेडकर आणि त्यांची जोडी लावलेली आहे स्वातंत्र्य। तर मित्रांनो, अयोग्य जोडी या 4 पैकी तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय यांची जोडी जी लावलेली आहे आर्य समाज
ही अयोग्य जोडी आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहिलोत समाजसुधारक भाग क्रमांक 3। तर पुढे असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये।